हाय, वेलकम टू द नेक्स्ट पार्ट. आज आपण पाहूयात मी माझे फेशियल हेअर्स कसे काढते. 2 महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहे म्हणजे एक हे क्लेन्झर. हे मला डॉक्टरने रिकमेंड केलेलं आहे. तुम्ही एलोवेरा जेल सुद्धा वापरू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा हा एक रेझर. आता हे रेझर तुम्हाला कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल किंवा कॉस्मेटिक्सचं शॉप आहे तिथे देखील मिळून जाईल. पण ह्याच्यामध्ये देखील व्हरायटीज असतात. आयब्रोजसाठी वेगळे, फेशियलसाठी वेगळे. पण मला ह्याची सवय आहे तर मी हाच यूज करते. हा घेते वेळेस एक महत्त्वाचं लक्ष देणारी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे पर्चेस करतो त्यावेळेस इथे आता हे माझ्याकडे झिगझॅग आहे. ह्यानी आपल्याला कट बसत नाही. पण ह्याच्यामध्ये एक असा पण येतो, की जो एक सरसकट म्हणजे आपल्या सुरीसारखा असतो, चाकूसारखा असतो आणि त्याच्याने प्रचंड असे कट बसतात आणि हे माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे, की आपण पटापट घाई गडबडीत घेतो, पण हे घेतेवेळेस लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे तुमचा फेस काही मेकअप नकोय त्याच्यावरती, काहीही नकोय, क्लीन हवाय जसा की आता माझा आहे. मी काहीच लावलेलं नाही, मॉइश्चरायझर सुद्धा लावलेला नाहीये. आता हे काढण्यासाठी क्लेन्झर घ्या, लावा. तुम्ही एलोवेरा जेल घ्या, लावा. काहीही लावू शकता, पण मी क्लेन्झर लावते. आता असा हा क्लेन्झर लावलेला आहे. आता हे लावते वेळेस सरळ यूज न करता 45 डिग्रीवरती यूज करा म्हणजे व्यवस्थित होईल. आपण इकडून स्टार्ट करूया. आणि ही जी केस आता निघतात आहेत, हे असं दिसत सुद्धा नसतील, की हां, माझ्या फेसवरती केस आहेत. पण तुम्ही पाहू शकता किती केस निघालेत. आणि रेझर यूज केल्यानंतर आपल्याला एक क्लीन आणि थोडासा फेअर असा लूक येतो. त्याचं कारण असं, की आपली डेड स्किन सुद्धा निघली जाते. आता मी हा माझा पोर्शन सोडलाय. ह्याचं कारण असं, की मला हे ऑलरेडी थोडंसं ड्राय झालेलं वाटते, झोंबतंय. कदाचित मॉइश्चरायझर प्रॉपरली झालेलं वगैरे नसेल, म्हणून तसं होते. तर तिथे असं करायला जायचं नाही. ते अजून वर्स्ट होईल. त्याच्यामुळे तेवढं पार्ट सोडून द्यायचं. सर्वात मोठा प्रश्न फेस तर आम्ही करू, पण ह्याचं काय? तर ह्याला कसं काय आम्ही करणार? बिगिनर्स असाल, तर एक जी पेन्सिल आपण यूज करतो ह्याला फिल करण्यासाठी, त्याने लाईन्स बनवून घ्या आणि त्या लाईन्सनुसार करा. टाईम घेऊन करणारी प्रोसेस. वरतून झालं आता खालून. लाइक धिस. आणि म्हणजे हिथली अशी उभी राहिलेली केस त्यांना नीट एक लाईनमध्ये करून असं अगदी अलगद पद्धतीने कट करून घ्यायचं. सिंपली एक मॉइश्चरायझर लावा. मी मॉइस्टचं यूज करते. खूप अप्रतिम असं हे मॉइश्चरायझर आहे. जे पोर्स आहेत ते ओपन होतात. अगदी मस्त असं चापून-चुपून लावायचं. काही कंजूसी करायची नाही. आपलेच आहेत. आता आपले हेअर्स म्हणजे जे नॅचरल प्रोटेक्शन आहे ते गेलेलं आहे. सन रेज डायरेक्ट आपल्या स्किन जवळ येतात. त्याच्यामुळे सनस्क्रीन लावायला बिलकुलही कंजूसपणा करायचा नाही. चांगली 2 बोटं घ्यायची, लावायचं आणि मगच बाहेर फिरायला जायचं. जे काही प्रॉडक्ट मी ह्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे, त्यांची जर का लिंक हवी असेल तर कमेंट करा. मी नक्की तुम्हाला पाठवेल. चला भेटूयात. बाय बाय.